राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे। लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावर एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलंय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य करावं आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करावं अशी इच्छा चिखलीकरांनी व्यक्त केली आहे। तसंच शरद पवार साहेबांनी आता केवळ आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी असं वैयक्तिक मतही त्यांनी मांडलंय। दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पक्षाचे जोडे बाहेर ठेवून अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात सर्व पॅनल एकत्र लढत असल्याचं सांगत उर्वरित जागांवरही आपलाच पॅनल विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। विलीनीकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। दादांच्या जाण्याच्या नंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद झालेली होती, पण आता नव्याने चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्ष एकत्रित काम करतील असं केलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की अशी कोणतीही चर्चा नाही, विलीनीकरण होणार नाही। चर्चेला फुल स्टॉप झाला होता, परंतु आता नव्यानं परत चर्चा सुरू झाली आणि आता चर्चा सुरू झाल्या असेल तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व आदरणीय सुनेत्रा वहिनींनी करावं। सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हावेत असे देखील तुम्ही म्हणत। हा काही विषय नाहीये। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थिर आहे, प्रगतीच्या दिशेने काम करते आहे, त्याच्यामुळं या गोष्टीवर भाष्य करणं पण उचित होणार नाही असं मला स्वतःला वाटतं। जिल्हा बँकेची निवडणूक सुरू आहे, काही बिनविरोध आले, आता आज प्रचारात लाजवले बोललात, राहिलेले सगळे पॅनलचे मंडळी पूर्णच्या पूर्ण निवडून येतील। बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वी बँकेमध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न करता एकत्रित राहण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। त्याच्यात अशोकरावजी चव्हाण यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे चुकून ज्या काही ठिकाणी निवडणूक होत आहे त्या ठिकाणी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील। संजय सोयरे बँकेच्या निवडणूक लढत आहेत अशी देखील टीका होत आहे। लोक काय टीका करते याला नाही, बँक हो तर नेटवर्क वाढवण्यासाठी सर्व पक्षांनी पक्षाचे जोडे बँकेच्या बाहेर सोडून एकत्रित काम करायची भूमिका घेतली। ही भूमिका अतिशय स्वागतार्ह आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करू। मी 1-2-3 दिवस पंढरपूरला वारीला गेलो होतो, त्याच्यामुळे मी काही कार्यक्रमात सामील होऊ शकलो नाही, परंतु मी देखील त्या पॅनलमध्ये एक प्रमुख म्हणून त्यांच्यासोबत काम करतो। आपली आणि आपल्या चंदेची बिनविरोध निवड झाली, अशोक चव्हाण साहेब बिनविरोध करण्यासाठी कुठे अपयश ठरले का? मुदखेड, भोकर मध्ये नाही, असं काही झालं नाही की माझं बिनविरोध झाला आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सगळ्या जिल्ह्याचं पाहताना आणि शेवटी कधी पण कुठलाही नेता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्यांना वाटलं विश्वासानं होईल, पण दुर्दैवाने ते झालं नाही। झालं नसेल तरी त्या मतदारसंघात अशोकराव चव्हाणांनी सांगितलेले आणि जिल्ह्यात सांगितलेले सगळे उमेदवार विजयी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।